फक्त आणि फक्त 7 दिवसांसाठी तुम्ही आपला हा उपाय तुमच्या केसांवरती वापरून बघा आणि त्यानंतर तुमची केस गळती कायमची बंद होईल. त्यासोबतच केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होईल. मी देखील फक्त 7 दिवसांसाठी हा उपाय माझ्या केसांवरती ट्राय करून बघितला आणि त्यानंतर माझे देखील केस खूप जास्त सिल्की आणि सॉफ्ट झालेले आहेत. बघा, लोक म्हणतात केस लांब होण्यासाठी अगदी महिनोन-महिने लागतात, पण मी फक्त काही दिवसांमध्येच माझे केस लांब केलेले आहेत. आणि जर तुम्हाला विश्वास बसत नसेल तर खरंच तुम्ही ही रेमेडी एकदा तरी नक्कीच ट्राय करून बघा. आणि बघा, जर तुम्हाला कोणत्याही कारणामुळे या रेमेडीचा रिझल्ट भेटला नाही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला त्यावरती देखील एखादं सोल्युशन नक्कीच सजेस्ट करेल. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या रेमेडीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहताय कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथं भेंडीचा वापर करायचा आहे. कारण भेंडी हे आपल्या केसांसाठी खूप जास्त फायदेशीर असते आणि भेंडी जेवढ्या आपल्या आरोग्यासाठी चांगली असते त्यापेक्षाही जास्त आपल्या केसांसाठी चांगली मानली जाते. कारण बघा, भेंडीमध्ये एक वेगळ्याच प्रकारचा चिकट असा पदार्थ असतो आणि तोच आपल्या केसांवरती एखाद्या मॅजिक सारखा वर्क करतो. यामुळे आपल्या केसांना, मुळांना पोषण भेटतं आणि जर तुमचे केस खूप जास्त निस्तेज असतील, कोरडे असतील तर ते देखील सिल्की आणि स्मूथ होण्यासाठी मदत होते. बघा, यामुळे तुम्ही भेंडीचा वापर तुमच्या केसांसाठी नक्की करा. आता ती कशा प्रकारे वापरायची, किती प्रमाणात वापरायची आणि आठवड्यामधून किती वेळा वापरायची हे सगळं काही आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप वगैरे करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळी काही प्रोसेस अगदी शेवटपर्यंत सांगणार आहे. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. बघा, आपण जी काही रेमेडी बनवत आहोत तिचा वापर जर तुम्ही एका महिन्यासाठी केसांवरती केला तर तुम्हाला केसांची कुठलीही समस्या पुन्हा कधीच जाणवणार नाही. तुम्ही इथं बघू शकता, साधारणतः 5 ते 6 एवढ्या भेंड्या मी घेतलेल्या होत्या. त्याला स्वच्छ असं धुवून घ्या आणि त्यानंतर आपल्याला भेंडी छोट्या-छोट्या पीसेसमध्ये व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे एखादं जाड बुडाचं भांडं असेल तर त्या भांड्याचा वापर तुम्हाला रेमेडी बनवण्यासाठी करायचा आहे. इथे बघा, मी एक स्टीलचं भांडं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जे कोणतं भांडं असेल ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानंतर आपण जी काही भेंडी कट करून घेतलेली होती ती सगळी काही याच्यामध्ये ॲड करा. आणि बघा, तुम्हाला साधारणतः मी सांगितलेल्या प्रमाणावरतीच भेंडीचं प्रमाण ठेवायचं आहे. त्यानंतर साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. इथं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुम्हाला बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर आपल्या या रेमेडीसाठी अजिबात करायचा नाहीये. जर तुमच्याकडे फिल्टरचं पाणी नसेल तर तुम्ही पिण्यासाठी जे पाणी वापरता त्याचा देखील वापर या रेमेडीसाठी नक्कीच करू शकता. आता बघा, पाणी ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्याला एक महत्त्वाचा असा घटक याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि ते म्हणजे मेथीदाणे. कारण तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की मेथीदाणे आपल्या केसांसाठी एखाद्या वरदानासारखं काम करतात. कारण यामध्ये प्रोटीन आणि निकोटिक ॲसिडचं प्रमाण भरपूर असतं आणि तुम्हाला माहीतच असेल की आपले केस हे कॅरेटीन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात आणि हेच प्रोटीन मेथीमध्ये भरपूर प्रमाणात असतात. यामुळे आपली केस गळती कायमची बंद होते. तुम्हाला कोंड्याची वगैरे समस्या असेल तर ती देखील कमी होण्यासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्प होत असते. आणि बघा, मेथीमुळे आपल्या केसांची मुळं अगदी स्ट्रॉंग होतात आणि त्यामुळे केस गळती देखील कायमची बंद होण्यासाठी मदत होते. त्यामुळे तुम्हाला या रेमेडीमध्ये मेथीचा वापर नक्की करायचा आहे. त्यानंतर बघा, साधारणतः 1 चमचा एवढी कलौंजी म्हणजेच नायजेला सीड्स देखील आपल्याला या रेमेडीमध्ये वापरायचे आहेत. कारण नायजेला सीड्स आपल्या केसांना नैसर्गिक पद्धतीने काळे करण्याचं काम करत असतात. त्यासोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात ज्यामुळे केसांची मुळं स्ट्रॉंग होतात. आणि त्यासोबतच जर तुम्हाला हेअरफॉलची समस्या खूप जास्त प्रमाणावरती जाणवत असेल तर ती देखील अगदी 2 ते 3 वापरांमध्येच कमी होण्यासाठी मदत होते. साधारणतः 1 चमचा एवढीच कलौंजी आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि त्यानंतर सगळ्या काही गोष्टी अगदी व्यवस्थित अशा मिक्स करून घ्या. आणि बघा, मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला हे सगळं काही मिश्रण गॅसवरती ठेवायचं आहे. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम हाय वगैरे अजिबात करू नका. तर आपल्याला हे मिश्रण अगदी लो फ्लेमवरती किंवा मग मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे. कारण बघा, हे मिश्रण जर आपण हाय फ्लेमवरती बॉईल केलं तर यामधील जी काही पोषक घटक आहेत ते आपल्या पाण्यामध्ये अजिबात उतरणार नाहीत आणि त्यानंतर आपल्या या जेलचा हवा तसा इफेक्ट तुमच्या केसांवरती अजिबात जाणवणार नाहीत. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्हाला हे सगळं काही सिरम रेडी करायचं आहे. आणि त्यानंतर केसांवरती ॲप्लाय करण्याची योग्य पद्धत देखील व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.
त्यामुळे व्हिडिओ इथे स्किप वगैरे अजिबात करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आता बघा, आपलं हे जे काही पाणी आहे ते व्यवस्थित असं बॉईल व्हायला सुरुवात झाली आहे. आणि या जेलची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर अजिबात केलेला नाहीये. त्यामुळे याचे कोणतेही साईड इफेक्ट आपल्या केसांवरती अजिबात होत नाहीत. तुम्ही या जेलचा वापर अगदी लहान मुलांसाठी देखील नक्कीच करू शकता आणि मुलं, मुली, वृद्ध महिला किंवा मग पुरुष सगळे लोक आपल्या या रेमेडीचा अगदी निर्धास्तपणे वापर करू शकतात. कारण बघा, ही रेमेडी मी तुमच्या समोरच बनवलेली आहे, त्यामुळे तुम्हाला देखील समजलंच असेल की यामध्ये आपण कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वगैरे वापर अजिबात केलेला नाहीये. आणि बघा, जर तुम्हाला देखील तुमचे केस लांब बनवायचे असतील, सिल्की आणि स्मूथ बनवायचे असतील, तर थोडीफार मेहनत तर घ्यावीच लागेल. कारण मेहनत न करता कोणतीही गोष्ट आपल्याला मिळत नाही. बघा, ज्या लोकांचे केस खूप जास्त मोठे असतात ते लोक त्यांच्या केसांची काळजी देखील तेवढीच घेत असतात. जर तुम्ही देखील आठवड्यातून फक्त 2 तास तुमच्या केसांना दिले तर तुमचे देखील केस अगदी सिल्की, स्मूथ आणि शायनी होण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच केसांची लांबी देखील वाढण्यासाठी मदत होईल. तर तुम्ही इथं बघू शकता, साधारणतः 8 ते 10 एवढी मिनिटं झालेली आहेत आणि आपलं जे काही जेल आहे ना, ते अगदी 90% इथं रेडी झालेलं आहे. जेव्हा हे जेल थोडंसं चिकट होईल आणि जेलचा रंग पूर्णपणे चेंज होईल, सोबतच यामधील मेथीदाणा वगैरे पूर्णपणे शिजलेलं असेल, तेव्हा आपल्याला काय करायचे तर गॅसची फ्लेम बंद करायची. आणि त्यानंतर आपलं जे काही जेल इथं रेडी झालंय ते थंड वगैरे करण्यासाठी आपल्याला अजिबात ठेवायचं नाहीये. कारण थंड झाल्यानंतर हे जे जेल आहे ते गाळलं वगैरे अजिबात जात नाही. त्यामुळे मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्हाला गरम असतानाच हे सगळं काही जेल व्यवस्थित असं गाळून घ्यायचंय. फक्त ॲप्लाय करताना जेल पूर्णपणे थंड करायचं आणि त्यानंतरच केसांवरती ॲप्लाय करायचं. कारण गरम गोष्टींचा वापर आपण केसांवरती केला तर केस आणखी जास्त प्रमाणावरती ड्राय आणि फ्रीझी होऊ शकतात. तुम्ही इथं बघू शकता, मी गरम असतानाच एका गाळणीच्या साहाय्याने सगळं काही जेल गाळून घेत आहे. तुम्ही गाळणीच्या साहाय्याने घेऊ शकता किंवा मग एखाद्या कॉटनच्या किंवा मग जॉर्जेटच्या कापडाच्या साहाय्याने देखील हे सिरम व्यवस्थित असं गाळून घेऊ शकता. बघा, गाळून झाल्याच्या नंतर जे काही आपलं जेल आहे ते इथं रेडी झालंय. तर हे जेल आपल्याला असं देखील केसांवरती ॲप्लाय करायचंय. फक्त काय करायचं, जेल थोडंसं थंड करून घ्यायचं. अगदी तुम्ही कोमट केलं देखील तरी देखील चालेल, फक्त गरम असताना केसांवरती ॲप्लाय करू नका. आता बघा, तुम्हाला हे जेल केसांवरती ॲप्लाय करण्याची योग्य पद्धत देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि बघा, तुम्हाला आणखी एक प्रश्न पडलेला असेल की हे सिरम नक्की किती दिवस आपण स्टोअर वगैरे करून ठेवू शकतो. तर तुम्ही एका आठवड्यासाठी फ्रीजमध्ये या सिरमला आरामात स्टोअर करून ठेवू शकता. फक्त स्टोअर करताना काचेच्या भांड्यामध्येच तुम्हाला स्टोअर करायचं आहे. आणि त्यानंतर ॲप्लाय करताना फ्रीजमधून बाहेर काढायचं, रूम टेम्परेचरवरती आणायचं आणि त्यानंतरच केसांवरती ॲप्लाय करायचं. बघा, केसांवरती ॲप्लाय करण्याच्या अगोदर मी आणखी एक तुम्हाला इथं टिप सांगते. जर तुमचे केस खूपच जास्त ड्राय असतील, फ्रिझी असतील आणि झाडूसारखे झालेले असतील, तर तुम्हाला साधारणतः 1 चमचा एवढं नारळाचं तेल देखील याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आता इथं नारळाचं तेल पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुमचे केस सिल्की आणि स्मूथ असतील तर तुम्ही इथं नारळाचं तेल स्किप केलं तरी देखील चालेल. बघा, मी इथे साधारणतः अर्धा चमचा एवढं नारळाचं तेल मिक्स केलेलं आहे आणि त्यानंतर आपलं सगळं काही जेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्या. आता हे जेल तुम्ही एखाद्या ड्रॉपरच्या साहाय्याने किंवा मग कॉटन बॉलच्या साहाय्याने तुमच्या स्कॅल्पवरती आणि सोबतच केसांच्या लेंथवरती ॲप्लाय करा. ॲप्लाय केल्याच्या नंतर अगदी 2 ते 3 मिनिटांसाठी हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर कमीत कमी 2 तासांसाठी हे जेल तुम्हाला केसांवरती तसंच ठेवायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही 2 तासांनी अगदी माइल्ड शॅम्पूने म्हणजेच केमिकल फ्री शॅम्पूने हेअर वॉश करू शकता. आणि हेअर वॉश करताना देखील जास्त गरम पाण्याचा वापर अजिबात करू नका. नाहीतर केस आणखी जास्त ड्राय होतील, फ्रिझी होतील आणि त्यासोबतच केस गळतीची समस्या देखील तुम्हाला जाणवायला लागेल. बघा, मी सांगितलेल्या पद्धतीनेच तुम्ही हे जेल जर बनवलं आणि केसांवरती ॲप्लाय करून बघितलं तर अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच तुमच्या केसांवरती अप्रतिम असे रिझल्ट तुम्हाला भेटतील. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते देखील कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि बघा, जसं की मी तुम्हाला सांगितलं, कोणत्याही कारणामुळे जर तुम्हाला या रेमेडीचा रिझल्ट भेटला नाही तरी देखील मला कमेंटमध्ये येऊन नक्की सांगा की मला रिझल्ट भेटला नाही. मी त्यावरती देखील एखादं सोल्युशन तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल. चला तर मग, आपली ही रेमेडी तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला रिझल्ट भेटले तर तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडीसोबत. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय बाय.